अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वाचा संघर्ष अतिशय शिगेला पोहोचल्याचं दिसून येत आहे। विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये खटके उडताना दिसून येत आहे। अजितदादांच्या नंतर सुनेत्रा पवार या पक्षाच्या अध्यक्ष झाल्या, त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदही आलं, पण त्यांनी जो निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार केला तो 28 जानेवारी ते 10 मार्च या तारखेमध्ये जो पक्षानं पत्रव्यवहार निवडणूक आयोगाशी केला असेल तो ग्राह्य धरू नये असं त्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने या निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि इथेच पहिली ठिणगी पडली। कारण त्या मधल्या काळामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे सुनील तटकरे त्यामध्ये सामील होते, त्यांनी निवडणूक आयोगाकडे पक्षाचा अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष याला सर्वाधिकार असावेत अशा पद्धतीचा पत्रव्यवहार केला होता असं सांगितलं जात आहे। आणि त्याच विरोधामध्ये सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला असं पत्र पाठवलं आणि इथेच विरोधाची पहिली ठिणगी पडली। मग त्यानंतर सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये गेल्या आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि ते सुनील तटकरे ते दिल्लीमध्ये उपस्थित असताना सुद्धा ते सुनेत्रा पवारांना भेटायला गेले नाहीत। आणि मग तेही बातम्या झाल्या, म्हणजे जी निवडणूक आयोगाचा पत्रव्यवहार असेल, सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवारांना भेटले नाहीत, इथपासून सुरू झालेला हा संघर्ष पुढे आता विधान परिषदेमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची या निर्णय प्रक्रियेमध्ये पार्थ पवारांनी खूप मोठा हस्तक्षेप केला म्हणे। आणि तो हस्तक्षेप कुठेतरी या प्रफुल्ल पटेल आणि या तटकरे मंडळींना पचनी पडलेला दिसत नाही आहे। या पार्थ पवारांनी पुण्याचे जे काही उद्योगपती आहेत त्यांच्या मुलाला विधान परिषद देण्यासाठी आग्रह धरला होता म्हणे, आणि त्यामध्ये या मंडळींनी पार्थ पवारांच्या या निर्णयाला विरोध केला। आणि मग नंतर या संघर्षानंतर हे विधान परिषदेचा जी काही उमेदवारी आहे ती जिशान सिद्दीकी यांना देण्यात आली। पण यामध्ये कुठेतरी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये या पार्थ पवारांचा वरचष्मा दिसतोय किंवा त्यांचं प्रस्थ वाढताना दिसतंय। आणि मुख्य म्हणजे आणखी एक झटका देणारी गोष्ट या पटेलांना होती, ती म्हणजे डिझाइन बॉक्स नावाची जी एजन्सी आहे, जे दिल्ली स्थित नरेश अरोरा आहेत, जे काही ती डिझायनिंग कंपनी म्हणजे ती प्रचार यंत्रणा चालवणारी कंपनी चालवतात, त्या कंपनीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करार होता। आणि त्यांनीच तर ते दादांना गुलाबी जॅकेट म्हणजे विधानसभेच्या अगोदर या प्रचाराची रणनीती ठरवण्यामध्ये या डिझाइन बॉक्स यांच्या माध्यमातून हे गुलाबी पर्व या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अवतरलं होतं। आणि त्यातच या नरेश अरोराच्या पुण्यातील ऑफिसवर धाडही पडलेली होती। आणि मग ती धाड पडल्यानंतर अजितदादांनी अगदी सार्वजनिकरित्या त्या गोष्टीबद्दल ते दादांनी निषेध केला होता, त्याबद्दल ते बोलले होते। पण दादांना पुन्हा नंतर ही कंपनी नकोशी वाटत होती असं सांगितलं जात होतं। आणि तोच निर्णय या पार्थ पवार यांनी घेतलेला दिसतोय की या डिझाइन बॉक्सला त्या करारातून मुक्त केलंय। पण मग ते मुक्त करण्यामागं केवळ म्हणजे ते नरेश अरोरा हे फक्त डिझाइन बॉक्सचे किंवा त्या प्रचार प्रसाराचं काम करत होते किंवा ॲडव्हर्टायझिंग काम करत होते राष्ट्रवादीचं, म्हणून त्यांनी त्यांना बाहेर काढलंय असं नाही। ते प्रफुल्ल पटेलांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते आणि त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये ते बऱ्याच आमदारांना भेटायचे नाही म्हणे, जे भेटायचे त्यांच्या संदर्भामध्ये निगेटिव्ह रिपोर्ट द्यायचे म्हणे दादांकडे, अशाही त्यांच्याबद्दलच्या तक्रारी होत्या। आणि मग हे नरेश अरोरा अजितदादा यांच्या नंतर मृत्यूनंतर यांनी जास्तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्याकडनं असं सांगितलं गेलं। आणि यांनीच तर सुचवलं गेलं त्यांच्याकडून की
अजितदादा यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव या नरेश अरोरा यांनी सुचवलं होतं असं सांगितलं गेलं. आणि म्हणून मग तिथूनच खरी या पक्षांतर्गत धुसफूस वाढलेली होती आणि संघर्ष आता फार टिकेला म्हणजे अगदी टिपेला पोहोचलेला दिसतोय. एकमेकांवर टीका टिप्पणी होत नाही आहे सार्वजनिकरित्या, पण अंतर्गतरित्या पक्षाच्या वर्तुळामध्ये हा संघर्ष फार टोकाला गेल्याचं बोललं जात आहे. म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि या सुनील तटकरे यांनी या संघर्षाला उत्तर म्हणून, म्हणजे प्रफुल्ल पटेलांचे काही कार्यक्रम झाले त्यांच्या भागामध्ये, तर त्यांनी अजितदादांचा फोटो त्या बॅनरवरनं वगळला होता. आणि तीच गोष्ट या सुनील तटकरेंनी सुद्धा त्यांच्या बॅनरवर अजितदादांचा अथवा पार्थ पवारांचा कोणाचा फोटो लावलेला नव्हता. त्यांनी स्वतःचे फोटो लावून आपण कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या अंतर्गत जे काही निर्णय होता त्या विरोधामध्ये आहोत हे दाखवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. पण आता मात्र हा संघर्ष आणखीनच रौद्र रूप यापुढे धारण करतोय की काय अशी लक्षणं, अशी चिन्ह दिसत आहेत. कारण पार्थ पवार यांचे जर अशाच यापुढे निर्णय प्रक्रियेमध्ये येत असतील तर ही गोष्ट साहजिकच त्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची राजकीय कोंडी करणारा असेल. आणि मग आता काय करायचं, या कोंडीतनं बाहेर पडण्याचा मार्ग काय असू शकतो यावर आता त्यांचा विचार विनिमय चालू असेल. आणि ही कोंडी ते म्हणजे या पक्षामधनं बाहेर पडतात का पक्षामध्ये राहून या पार्थ पवारांशी दोन हात करतात हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. पण एक मात्र निश्चित की पार्थ पवारांनी मधल्या काळामध्ये या संघर्षावर कुठंतरी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी एक त्यांच्याबद्दल या तटकरे अथवा पटेल यांच्या संदर्भामध्ये एक पत्रक काढलं होतं. ते त्यांची प्रशंसा करणारं पत्र काढलेलं होतं. पण त्यातूनही म्हणजे प्रशंसा केली, पण जो संदेश जायचा होता पूर्वी तो निघून गेलेला आहे, तो गेलेलाच आहे. मग आता पुन्हा नंतर हा संघर्ष आणखीही म्हणजे तो मिटलेला नाही आहे आणि यापुढेही तो असाच चालू राहील का पार्थ पवार हे आपली तलवार म्यान करतील का तटकरे आणि पटेल पक्षाच्या बाहेरचा मार्ग धरतील, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.